पावसाळ्यानंतर सतत आता तुम्ही बघाल ना, नदीची परिस्थिती संपूर्ण पात्र बदलले. जेसीबी वाळू काढली जाते रात्रीची. माझं नाव विजय वासुदेव टाकळे. मी आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून आहे. मला 19 तारखेला तलाठी यादव यांचा फोन आला मला. मी दाभोळला होतो, तिथं नेमकं सगळा गोंगट चालू होता. मी सांगितलं बाबा कोणाला फोन लावला आहे तुम्ही? तर मी टाकळेंना फोन लावला आहे, विजय टाकळेंना फोन लावला आहे. कशा संदर्भात? तर तुम्ही वाळू काढता, तुम्हाला सांगितलं होतं वाळू काढू नका. म्हटलं माझं तुम्ही भेटलोच नाही आम्ही कधी एका ठिकाणी, तुम्ही मला कसं काय फोन लावलात? आणि मी फोन कट केला, कारण त्या गोंगटात ऐकायला येत नव्हतं. परत बघितले, 2 मिस कॉल बघितले म्हणून फोन लावला. म्हटलं का फोन लावला रे? तुम्हाला सांगितलं वाळू काढू नका, तुम्ही काढताय कशी? म्हटलं माझा वाळूचा संबंधाचा माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय, बरोबर ना? मग तुम्ही कशी काय काढता? इकडं बरोबर लागला. म्हटलं आधी तुम्ही समजून घ्या मी कोण आहे, मी गावात कोण आहे, काय आहे. माझं हॉटेल आहे तिथे, आणि मेन रस्त्यावर तुमच्या ऑफिसच्याच 50 मीटरवरती 100 मीटरवरती आमचं हॉटेल आहे ना. मी कशाला भेटलो? आणि मग सुरुवात झाली, ते बोलायला लागलं हे. मग मी रेकॉर्डिंग केलं. म्हटलं तुम्ही गावात राहता काय? तुमचा सज्जा आखले सज्जा आहे ना, आखले सज्जामध्ये तुम्ही राहायला पाहिजे, हा सरकारी नियम आहे. बाहेर जायचं असेल तर वरिष्ठांना तुम्हाला कळवायला लागेल. आणि मग ती रेकॉर्डिंग चालू झाली. मी त्यांना बोललो, मला तुम्ही ओळखलात का? आम्ही सामान्य नागरिक आहे, बरोबर ना? नाही नाही, नागरिक कसे असतात आम्हाला माहिती नाही काय? तुम्ही कोण? मी तलाठी आहे. मला म्हटलं मी कोण आहे, तुम्ही कोण आहे? तुम्ही म्हटलं तलाठी आहे. तलाठी आहो, तलाठी तुम्ही म्हटलं मला माहिती आहे तलाठी तुम्ही आखल्याचा आहे, बरोबर ना? पण मी तलाठीच नसणार आहे, मी त्याच्यापेक्षा पुढं आहे. माझी पोस्ट तुम्हाला माहिती नाही अजून. माझ्याशी बोलताना सरळ बोलायचं, मला फोन करताना परत फोन करायचा नाही. मी म्हटलं मी कशाला फोन तुम्हाला करतो? तुम्ही मला फोन केला, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मी म्हटलं तुम्ही माझ्यावर आरोप केला की बाबा हे तुम्ही वाळू काढता, माझा संबंधाचा वाळूचा. आणि मग ती रेकॉर्डिंग मी केली सगळी. तुम्हाला किती दिवसापूर्वी घडलेलं आहे? 19 तारखेला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे तक्रार केली, लेखी तक्रार. तहसीलदारांनी काय केली कारवाई? बोलले तुम्ही लेखी तक्रार द्या, आम्ही त्याचा विचार करतो. विचार करतो आम्ही. ठीक आहे, लेखी तक्रार. त्यानंतर पुन्हा त्यांचा तुम्हाला फोन वगैरे आला तलाट्यांचा काही? नाही, परत नाही, फोन नाही आला. आता ते रजेवर आहे. आम्ही त्याच्यानंतर ग्रामसभा झाली आमची. ग्रामसभेत आम्ही हा विषय घेतला, आम्ही ठराव टाकला त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, आणि जे वाळू उपसा करतायत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. तेव्हा तिथल्या तलाठीने सांगितलं की नुसती आम्ही करणार नाही, तुमची ग्राम कमिटी असेल, दक्षता कमिटी, त्यांनी स्वतःच्या सहभाग घेणार ना. म्हटलं आम्ही. पण मग तुम्ही वाळू उपसा करत नाही ना, आम्ही आमचा व्यवसाय नाही. किती दिवसापासून वाळू उपसा केला जातो? म्हणजे बरेच 4 महिने झाले पावसाळ्यानंतर सतत आता तुम्ही बघाल ना, नदीची परिस्थिती संपूर्ण पात्र बदलले. जेसीबी वाळू काढली जाते रात्रीची. तलाट्याने विचारलं, रात्रीची ते बोलले 1:30 वाजेपर्यंत आम्ही असतो. मग जातात ते. मग त्याच्यानंतर म्हटलं तुम्ही आजूबाजू CCTV कॅमेरे चेक करा ना, बँकेचं आहे तिथं, दुकानदारांचे 1-2 CCTV रात्रीची कोण फिरतं ते दिसेल ना तुम्हाला. ते आम्ही तसं बघू शकत नाही CCTV कॅमेरा, आम्हाला ऑथॉरिटी नाही त्याची. गुन्हा घडत असेल तर चेक करायला काय हरकत नाही ना. विषय आहे ना, तरी सर तुम्ही द्या की. नाही प्रत्येकानं गावात राहायचं माहिती आहे ना तुम्हाला? मी तुम्हाला काय बोलतो? नाही गावात राहायचं का माहिती आहे का? नाही सांगा. मी काय बोलायला तुम्हाला? नाही तुम्ही गावात राहता काय सांगा? तुम्ही गावात राहता काय? नाही मला काय म्हणायचं नाही. तुम्ही आखले गावात राहता काय? सज्जात आखले गावात राहता काय तुम्ही? हो, मी आखले गावात राहतो. हा बघूया कुठं राहता ते. ठीक आहे, तुमची कंप्लेंट असेल नाही बघूया आखले गावात कुठं राहता ते. आणि फोनवर सांगायचं नाही, परत मला सांगायला लावायचं नाही. तुमची काय असेल ते रिसिव्ह कंप्लेंट. नाही रिसर माझी कंप्लेंट नाही, माझी कंप्लेंट नाही. ऐका जरा, तुम्ही माझ्यावर कंप्लेंट, तुमची कंप्लेंट आहे ना, रिसिव्ह कंप्लेंट द्या तुम्ही. अहो तुम्ही माझ्यावर कंप्लेंट केला. ऐका जरा, तुम्ही माझ्यावर कंप्लेंट केला, आरोप केला तुम्ही वाळू काढताय. कंप्लेंट केली तुम्ही केला नाही मी. मग काय बोलला तुम्ही? तुम्हाला वाळू काढायला सांगितली नव्हती तरी तुम्ही वाळू कशी काढताय? मग मी मागच्या वेळेला कोणाला बोललो होतो? कोणाला? मला बोलला होता? तुम्हाला विचारतोय मी, तुम्ही ती व्यक्ती आहे का दुसरी कोण आहे? मला विचारलं होतं काय सांगा तुम्ही? तुमचं नाव मला माहित नाही. म्हणजे मला आता तुमचं नाव मी मागच्या वेळी ते कोण हॉटेलवाले वाळू माझ्या समोर काढत होते त्यांना मी सांगितलं होतं. कुठले हॉटेलवाले?
तुमच्या अकलेतले हॉटेलवाले? अहो मीच आहे. मग तुम्हाला मागच्या वेळी मी आलो होतो, तुम्ही माझ्या समोर आला होता, मग मला तलाठी कोण माहिती नसतं पडलं. अहो मग समोर काय, माझ्या समोर जी व्यक्ती होती त्यांना विचारून त्यांना सांगितलं होतं मी. माझ्या ऑफिसला आले होते ते कोणतरी. काय बोलताय नाही, विचारा काय नाही. तुम्ही त्यांना. पहिला आधी गावात राहायची सुरुवात करा, मग समजेल तुम्हाला. हो ते तुम्ही सांगायचं नाही मला. तुम्हाला सांगितलं ना कंप्लेंट आहे तर रिसर कंप्लेंट द्या म्हणून सांगितलं ना तुम्हाला. नाही नाही, ते बरोबर आहे, करतो मी कंप्लेंट. बोललो ना तुम्ही तुम्हाला गावात रिसर राहत नाही कंप्लेंट द्या बोललो ना ना? मी. नाही नाही, तुम्ही गावात राहत नाही ना, राहू दे, चला. अहो बा, विषय सोडू. तुम्हाला मी नाही नाही, मी करू सर, तुम्ही सांगायला आलोय. जास्त आता बोलूच नाही. तुम्हाला रिसर कंप्लेंट द्या म्हणून सांगितली ना मी. हो, देतो. हा रिसर कंप्लेंट द्या. आणि तुम्हाला आणि कंप्लेंट बघा, तुमची. अरे ऐका हा. जरा, मी सांगतोय तुम्हाला, आम्ही हा. कंप्लेंट द्यायची आणि तुम्ही ऍक्शन घ्यायची, ही पद्धत हा. नाही. अहो ते साहेब मला माहिती आहे ना कुठं तुम्ही आलाय का ऑफिसला कधी, मला भेटलाय का तुम्ही? नाही नाही, ऑफिसला माझं- येईल, माझं मी काम कोण असतं आहे ते काय, येईल, हो. तुमच्या तिन्ही गावाला माहिती आहे, मी तलाठी आहे, मी कोण आहे काय सगळ्या गावाला माहिती आहे. हो, तुम्ही ते ते मला सांगतोय. सांगू नका की तुम्ही मला, तुम्हाला मी भेटायची मला काय गरज आहे? तुमच्या तिथं काय मी पाहू नका, तुमच्या तुम्हाला भेटायची तिथं मी हा? काय तर काम असेल तर येईल ना तुमच्या हो, तिथे भेटायला तुम्हाला. माझं जो काम असलं तर तलाठी ऑफिसला येईल ना, माझं काम नसलं तर हा, मग कशाला तेच तुम्ही? बोलते मी. तुम्ही माहित नाही तर मी काय करू त्याला? तर तुम्हाला माहित नाही तर हा, मग मी काय करू त्याला? माझी चुकी नाही ना ती, तुम्हाला मी माहित नाहीये. मग तुम्ही डायरेक्ट म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला भेटलो होतो. अहो तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला माहित नाही. मला ज्यावेळी मागच्या वेळेस प्रांत ऑफिसरांची मिटिंग होती शाळेच्या समोर, हा. त्यावेळेला ते 2 वाळू काढत होते, त्यांना पकडलं होतं मी. हा. त्यांना समजावून सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी कुणाचं ते चष्मीस हॉटेलवर त्यांचं नाव घेतलं. हा. ते माझ्या समोर पण आले, ऑफिसला पण आले ते. हा. मग त्यांना बोललो सर असं हे समोरासमोर दिवसाचं म्हणलं प्रांत साहेबांची मिटिंग, त्यांना पण त्यावेळी समजावून सांगितलं होतं मी. मला हा. म्हणलं तेच आहे तुम्ही, म्हणून मी बोललो तुम्हाला. मला काय माहिती ते तुम्ही काय नाही हे. आणि तुम्ही परत सांगता की मला कंप्लेंट करा माझी, हे नाही करा ते करा. अहो, हे तुम्ही काय बोलायलाय पद्धत तसं आहे? मलाच बोलायला आलाय तुम्ही. गावात काय? तुम्ही राहताय काय, तुमचं अहो, काम काय? मला अहो, काम माझं माहिती आहे ना, माझं काय आहे ते. अहो, गावात राहणं हे तुमचं काम आहे खरं. सज्जा अहो, ते सोडून तुम्हाला जाताना माहिती आहे वरिष्ठांना ना. कळवायला अहो, ते- लागतो. अहो ते मला माहिती आहे, तुम्ही सांगायची गरज नाही ना ते. हा. मला माहिती आहे ना, मी अधिकारी कशासाठी मला शासनाने निवडून दिली बसवलं तिथं. हा. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मी सांगालो ना कंप्लेंट द्या म्हणून रितसर लिखित. हा. हा. मी बघतो ना काय करायचं त्याच्या पुढचं काय करायचं ते. मला कळतं ना, मी अधिकारी आहे, मला शासनानं असं ठेवलं का तिथं. हा? माझ्याबद्दल पहिला साहेब माहिती घ्या, तरच माझ्यावर बोलत जा तुम्ही. तु- ती तुमची- पहिला जे असतील कोणतरी माझ्यावर बोलताना तुम्ही मी माहिती कशाला, घ्या मी अगोदर. कोणतरी, मी नागरिक आहे साधा. अहो पहिला त्यांना मला सांगू नका त्यांचं, कोणाचं? समजलं का? मी पहिला माझी माहिती घ्या. माझं काम सगळ्या गावाला, तिन्ही गावाला माहिती आहे. माहिती घ्या आणि मग माझ्यावर फोनवर कधी पण बोलायचं. हाय आणि काय? समोरून ऑफिसला बोला. मला फोन करायचा नाही परत. कोणी? ऑफिसला यायचं नाही, ऑफिसला काय असेल ते यायचं, बोलायचं मग तुम्ही माझ्यासमोर. मला फोन कशाला केलात मग? मी तुम्हाला मी तुम्हाला फोन वाटलं केला ती होता? व्यक्ती तुम्ही आहे. मी सांगायला नाही, तुम्हाला मी तुम्हा- ती व्यक्ती तुम्ही आहे समजून तुम्हाला केला मी. आता मी रिसर्च करतो ना, मला काय करायचं, कोणासमोर बोलायचं मला चांगलं हा, माहिती आहे. चालेल. हा समजलं, याच्यावर तुम्हाला फोन करणार नाही मी. मग कशाला करतोय मी? का तुम्हाला कशाला करतोय? अहो मी तेच आहे ना, आता इथनं पुढे ऍक्शन मी काय ते दाखवतो हा? मी. तुम्हाला अजून माहित नाही मी कोण आहे ते. अहो, तुम्ही कोण आहे? तुम्हाला म्हणजे कल्पना तलाठी आहे नाही ना? अजून. तलाठी आहे अहो, ना तुम्ही? तलाठीची वेगळी गोष्ट झाली, त्याच्या पुढे पण लय आहे मी. हा? समजलं का? ती काय? तलाठी तर माझी शासकीय पोस्ट आहे ती. हा. त्याच्या पुढे पण मी, तुम्ही जे बोलताय ना तसं त्या पद्धतीने माझं पण लय आहे पुढे. होय? अरे बापरे. हा त्यामुळे Sorry. धमकवण्याचा आणि हे करायचा प्रयत्न मला करायचा नाही साहेब. होय? समजलं का? हा. माझी माहिती घ्या पहिला आणि नंतर बोलायचं. हा. चालेल. हा समजलं. आणि इथून चालेल, पुढे मी चालेल. तुम्हाला बोललो चुकून, तुम्ही व्यक्ती माहित नव्हता, मी तुम्हाला फोन केला ना. ठीक चालेल, आहे. चालेल, आता तुमच्या मी फोन करणार नाही तुम्हाला आता इथून पुढे. मी कशाला, मला कशाला फोन करताय? हा, मी मी तर तुम्हाला प्रत्यक्ष करणार. भेटूनच बरोबर करणार आहे मी आता. ज्यावेळी होईल ना त्यावेळी प्रत्यक्ष करतो मी हा. माहिती घेऊन. हो. समजलं ना? ओके. ओके. मला परत फोन करू नका तुम्ही. हा, नाही. मी हा, कशाला तुम्हाला ठीक आहे फोन ना? करतोय? आम्ही काय नागरिक. काम असेल तुमचं, नाही, तुमचं आम्ही जर काय नागरिक काम हो. असेल तर शासकीय काय काम असेल तर ऐका नियमात जरा, तुम्ही आम्ही ऑफिसला नागरिक. तुमचं ऐका, काम होऊन आम्ही जाईल. नागरिक. हा. अहो नागरिकाचं सांगू नका हो. लई नाही, नागरिक तुम्ही बोलतात, काय नागरिक, करायचं माहितीये? नागरिक. गावात तुम्ही नागरिक नाही आहे. तुम्हाला गावात बोलायची तुम्ही, पद्धत असते. नागरिक असल्यावर काय तलाठी बोलतात? आणि तुम्ही आम्हाला मला सांगायचं शिकवायचं नाही. नागरिक आम्हाला माहिती आहे कोण असतात नागरिक. हम्म. तुम्हाला कधी नागरिक असताना तुमचंही बोलणं झालं नसतं. नागरिक कसे असतात मला माहिती